जय शिवराय, जय भीम, जय लोजी. काल आपण प्रसारमाध्यमातून प्रेस मीटमधून आपण बघतोय की काल बदलापूरचा जो मुख्य आरोपी होता शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांचं असं स्टेटमेंट आलेलं आहे की त्यांनी पहिला पिस्तूल हिसकावून त्यांच्या गोळीबार केला, त्यातला एक गोळी तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मांडीला लागली आणि मग त्यांनी प्रसंग सावधान साधून त्याच्यावर 3 गोळ्या मारल्या. पण तीन गोळ्या मारल्या कुठे डोक्यात मारली आणि तोंडावर मारली. पण माझ्या माहितीनुसार जर अशी कधी घटना होत असेल तर पहिली आपण गुडघ्याच्या खाली पहिली गोळी मारतो, हवेत फायरिंग करतो आणि त्याच्यानंतर ती स्टेप असते की त्याला जिवे मारण्याची. आणि हा जिवे मारण्यासारखा हा काय आरोपी त्या लेवलचा नव्हता. तो गंभीर आरोपी आहेच आहे. तो जनतेच्या दृष्टिकोनातनं त्याला कुठलीच माफी नाही आहे. आता जर अंत झाला किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी केला, कसा केला, काय केला, कारण ह्याच्यामधला अजून जो त्या शाळेचा त्या संस्थेचा आपटे हा सापडत नाही आहे, मुख्याध्यापक सापडत नाही आहे, ही लोक अजून फरारी आहेत. म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये नक्की चाललं काय? परवा पुण्यामध्ये कोयतावारनी पोलिसांवर वार केला. आता पोलीस व्हॅनमध्ये एक एन्काउंटर केला जातो. म्हणजे महाराष्ट्राचं चाललं काय? कारण ह्या महाराष्ट्राला संपूर्ण वेळ असं गृहमंत्री नसल्याच्याच कारणामुळे हे सगळं घडत आहे. तर माझी अशी आता येणारे जे भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री आहेत ते स्वतः तडीपार आहेत. ते आता येत आहेत महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रात 2 दिवस असताना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा तात्काळ घ्यावा आणि ह्या माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून द्यावं की खरंच आम्ही शासनाला मानतो, घटनेला मानतो, हे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक व्हा. पण आता तुम्ही माहिती आहे का, BJPचा कुठलाही प्रवक्ता, मग ती चित्रा वाघ असेल, तो दरेकर असेल, तो लाड असेल, आणि तो पोपटपंची 1.5 फुटे नितेश राणे, हे पण कुठं आले नाही. ह्यांनी कुठं वादक्षेत्र केलं? त्यांना माहिती आहे की हे आपल्या सरकारनेच गेलेले, हे आता त्यांनाही समजायला लागले. त्याच्यामुळे आता माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे, काय झालं तर या विधानसभेला महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. हे लक्षात ठेवा. जय भीम, जय लोजी, जय महाराष्ट्र.